नमस्कार मित्रांनो, मराठवाडा स्पेशल चिकन रेसिपी तुम्हाला सांगत आहे आणि करून बी दाखवत आहे. तुम्ही सर्व रेसिपी पहा आणि घरी ट्राय करून पहा. असा अर्धा किलो चिकन आणलेलं आहे मी आणि त्याला चांगलं धुवून साफ करून घेतलेलं आहे. आणि एक कांदा घेऊन त्याला असं बारीक कट करून घ्यायचं मित्रांनो. आणि एकदम बारीक कांदा कट करून घेतल्याच्यानंतर त्याला कांद्याचे 4 तुकडे करून असा बारीक कट करून कांदा घ्यायचा. आणि नंतर गॅसवर किंवा चुलीवर पातेलं ठेवून त्यात 2 चमचे तेल टाकायचं. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण तो कापलेला एक कांदा टाकून फ्राय करायचा, जसं की आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात. तो कांदा अतिशय लाल होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करायचा आणि त्याला असं हलवत राहायचं, जेणेकरून कांदा करपणार नाही याची दक्षता घ्यायची. आणि त्याला थोडं थोडं हलवत राहायचं, जसं की आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात. ही स्पेशल मराठवाडा चिकन रेसिपी आहे. आणि आपण स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन नंतर अजून एका गिलासाच्या पाण्यामध्ये साफ करून घ्यायचं आणि तो कांदा हलवत त्याला चांगला फ्राय करून घ्यायचा. आणि नंतर त्यामध्ये चिकन टाकायला सुरुवात करायची आहे. सगळं एक खट्या टाकायचं नाही चिकन. व्हिडिओमध्ये आपण जसं पाहतात तसं एक एक 2 पीस टाकत राहायचं. आणि जसं की आपण व्हिडिओमध्ये पाहतात 1-2 पीस टाकत राहायचं आहे. त्याचं पाणी सगळं निपटून काढायचं आहे पिळून आणि चिकन असं टाकून घ्यायचं. चिकन टाकून झाल्याच्यानंतर त्याला असं गॅस थोडा स्लो करायचा आणि चमच्यानं हलवून घ्यायचं चिकन, जेणेकरून ती पातेलीला चिटकू नये असं त्याला हलवून घ्यायचं. हलवत राहायचं. आणि नंतर त्यामध्ये गॅस स्लो ठेवून त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा हळद टाकायची, जसं की आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात. आपल्या हिशोबानं टाकली तरी चालेल, जेणेकरून जास्त हळद बी होऊ नये. आणि 1 चमचा मीठ टाकायचं. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि त्याला चमच्यानं पुन्हा हलवत राहायचं. ही मराठवाडा स्पेशल रेसिपी आहे मित्रांनो. आपल्याला माहिती असं महाराष्ट्रामध्ये मराठवाडा चिकन, मटण, मच्छी ही सर्व फेमस आहे. आणि त्यामध्येच हा एक रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे. हलवून झाल्याच्या नंतर गॅस स्लो करायचा आणि त्याच्यावर एक प्लेट झाकून चिकनला पाणी सुटूस तर स्लो गॅस ठेवायचा मित्रांनो. आणि त्या प्लेटमध्ये 1 गिलास पाणी गरम करायला ठेवायचं, जसं की आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात.
गॅस आमचा खराब आहे, त्यामुळे सारखा बंद होत आहे. ही कोलम राईस आहे मित्रांनो, चिकन संगत खाण्यासाठी बनवलेली आहे. आणि आपण पाहता आता हे पाणी चिकनला त्याच्या अंगाचं पाणी सुटल्याच्यानंतर मसाला पेस्ट तयार करायची आहे. जसं की ओलं खोबरं, अद्रक, मिरची, लसूण आणि कोथिंबीर हे घेऊन मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे मित्रांनो. जसं की आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात. बारीक करून घेतल्याच्यानंतर त्याला एका साईडला काढून घ्यायचं आहे. आणि आपल्याला चिकन शिजेपर्यंत वाट बघायची आहे मित्रांनो. चिकन शिजल्याच्यानंतर आपल्याला काळा मसाला, गरम मसाला आणि सुहाना मसाला आणि चवीनुसार मीठ आणि पेस्ट, जसं की आपण व्हिडिओमध्ये एक कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून पेस्ट केलेली फ्राय करायची. आणि त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण ते हलवत राहायची आहे. जसं की आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात. आणि मित्रांनो, ही एकदा घरी करून तुम्ही पहा, तुम्हाला फार टेस्ट आवडेल. आणि नंतर मिक्सरच्या भांड्याला चिटकलेला मसाला 1 वाटी पाणी टाकून तो बी त्यात ओतायचा आहे. आणि त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे मित्रांनो. चिटकणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. आणि आपण तो गरम मसाला, काळा मसाला घेतलेला तो त्यात टाकून त्याला चांगलं चमच्यानं हलवून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे चांगला. बाजूलाच आपलं चिकन पण शिजत आहे. आता आणि त्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे मसाल्याला आपोआप तेल सुटतं मित्रांनो. आणि ही शिजलं का नाही चेक करतोय मी मित्रांनो. अतिशय उत्तम शिजलेलं आहे चिकन. मी टेस्ट करून पाहिलं आहे, 1 नंबर झालेला आहे. आणि हा माझा मुलगा, हा पण टेस्ट करीत आहे, चिकन शिजलं का नाही चेक करीत आहे. छान शिजलं म्हणतोय. आणि चिकन शिजल्याच्यानंतर पहिलं चिकन भाजीमध्ये आपल्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मित्रांनो. चिकन काढून घेतल्याच्यानंतर रस्सा जो आहे तो आणि रस्सा आपल्याला भाजीमध्ये ओतायचा आहे. तोपर्यंत ही चिकन टाकलेलं चांगला हलवून घेऊन 1-2 मिनटं त्याला मसाल्यामध्ये फ्राय करायचं आहे. जसं की मसाल्याची चव त्यात चिकनमध्ये उतरत. आणि त्यानंतर आपल्याला तो साईडला ठेवलेला रस्सा त्यामध्ये हळूहळू ओतायचा आहे. आणि ओतून झाल्याच्यानंतर उकळी फुटूस तर ठेवायचं आहे. आता आपण भाजीची उकळी फुटून डायरेक्ट टेस्टच पाहू मित्रांनो.
भाजी बघा किती तिखट झालेली आहे. आता जेवायलाच बसायचं आहे मित्रांनो. तुम्हाला चेक करून सांगतो. जसं की आपली भाजी तयार झालेली आहे. ही पहा कशी झालेली आहे मित्रांनो भाजी. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि टेस्ट करून टेस्ट करून सांगा. ही पहा माझा मुलगा, ही बायको, ही मुलगी आणि हा मी. आणि ही भाजी आपण केलेली. एक नंबर झालेली आहे मित्रांनो भाजी. तुम्ही पण करून पहा घरी आपल्या. आणि मराठवाडा स्पेशल चिकन रेसिपीचा आनंद घ्या मित्रांनो. धन्यवाद.